पंचवटी तरुणाची हत्या प्रकरणी 4 आरोपी पंचवटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात। पंचवटी परिसरातील आठवडे बाजार या ठिकाणी वडिलांबरोबर एक तरुण भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेला असताना वडिलांच्या खिशात हात घातल्याने यात बाचाबाचीमध्ये 4 जणांपैकी एकाने चाकूने तरुणावर हल्ला केला। सिव्हिल हॉस्पिटलला उपचारादरम्यान 19 वर्षांच्या मुलाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे। पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने सीताफीने 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। यामध्ये 2 विधी संघर्षित बालक, 2 आरोपी, एकूण 4 जणांना ताब्यात घेण्यात आले। या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड यांनी अधिक माहिती दिली। न्यूज वर्ल्ड मराठी 24 नाशिक। पंचवटी परिसरात आठवडे बाजार एका तरुणाची हत्या झाली, नेमकं काय प्रकार होता सर आणि या संदर्भात किती आरोपी आपण ताब्यात घेतले? 28/5/25 रोजी संध्याकाळी 7:30च्या सुमारास फिर्यादी जगत रामविलास दास हे त्यांच्या मुलासह गाडगे महाराज पुलाच्या तिथं बुधवारच्या बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते। तेथे पाठीमागून 4 मुलं आली, त्यांच्यापैकी 2 लहान मुलं होते आणि 2 मोठे होते। त्यांनी त्यांच्या एकाच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न केला असता त्या मुलाने विरोध केला। त्याच्यानंतर मग त्या मुलाला या 4 पैकी 1 जणांनी चाकू मारून गंभीर जखमी केले होते। त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले। त्यावरून आम्ही फिर्याद दिल्याप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये आम्ही 2 प्रमुख आरोपी जे आहेत, साहिल उर्फ डोकोमा दशरथ गायकवाड आणि शुभम उर्फ ब्लॅकी रामदास सोनवणे या दोघांना अटक केली आहे। 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत, त्यांची कारवाई करत आहोत। सर, या आरोपींची काही पार्श्वभूमी आहे? याच्यातील हे जे दोन्ही आरोपी अटक केले आहेत हे गुन्हेगार आहेत आणि यामध्ये आम्ही 3 तारखेपर्यंत माननीय न्यायालयाकडून पोलीस कस्टडी त्यांची घेतलेली आहे। पुढील तपास चालू आहे। सर, आठवडे बाजारामध्ये अशा चोऱ्या माऱ्या मोबाईलचे प्रकार वाढत चालतात, याकडे आपण कसं बघतो? आम्ही कायम तिथं पेट्रोलिंग ठेवत असतो। त्या दिवशी पण पेट्रोलिंग होती। हे गाडगे महाराज पुलाच्या तिथं अंधाराच्या आसपास ती घटना घडलेली आहे।